आणि विष का प्याला राजाजीने भेजा पिवत मेरा हसू। अशा प्रकारे भगवान असा खेळ खेळले आणि तो भगवान खेळता खेळता गोपाळ खेळता खेळता यमुनेच्या डोहात जाऊ चेंडू पडला। शब्द स्पर्श रूप तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद। गोविंद मना गोविंद, गोविंद मना गोविंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद। स्पर्श झाला आणि अशा प्रकारे शब्द स्पर्श रूप रस गंध आणि ज्याप्रमाणे गांडूळ कोडी ओवून तो त्या मासोडीला पकडते आणि तो जीव जसा जातो शब्द स्पर्श स्पर्श कानाचा औषध आहे। शब्द स्पर्श रूप रस गांडूळ जसा पकडते मासोडीला, मासोडी गांडुळाला पकडते, त्या प्रकारे जीव जाते तसा या पंचविषयामध्ये जीव कसा जातो म्हणून भगवान गोपाल कृष्ण त्या यमुनेच्या डोळात कुदले आणि कुत्ता कुत्ता त्या गवळणी ज्या होत्या त्या नग्न अवस्थेत आंघोळ करत असताना त्या भगवंताने त्याचे कपडे करंबाच्या झाडावर ठेवले। दे रे काना काना, दे रे चोरी अनल गडी, दे रे चोरी अनल गडी, दे रे चोरी अनल गडी, दे रे चोरी अनल गडी। त्या गवळणीचे कपडे करंबाच्या झाडावर भगवंताने ठेवले। खेळता खेळता काय झाला आणि तो चेंडू जो होता तो यमुनेच्या डोहात गेला। शॉर्टकटच करतो, जास्त लंबा नाही करत। रुनु झुनु रे भ्रमरा, सांग तू अवगुण रे भ्रमरा, सांग तू अवगुण रे भ्रमरा। रुनु झुनु
सायंकाळची वेळ झाली की तो आपोआप पाकड्या बंद झाल्यावर मरतो. हा विषय शब्द स्वर स्वरूप रसगंध रसाचा विषय आहे. आणि अशा प्रकारे तो सुगंध घेता घेता आपोआप मरतो. मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा बैठा है. सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा बैठा है. मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा बैठा है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा बैठा है. मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा बैठा. सामने वाली खिडकी कोणती? तुझ्या स्वरूपी सदा आनंद अनुभवते संतती संग. स्वरूपाची ओळखी भगवंतानं दिली. देवाजवळ स्वरूप आणि अकार उकार मकार अर्धमातृका औटपुटावर निरंजन देशाचे ते जगदीश असे बाई. त्रिकुटाचा फेरा त्यामध्ये टाकला अर्धमात्रावरील परत दिली. अर्धनारी रूप एक रूप दिशे तुझी ब्रह्म असे जानबाई. भगवंत खेळता खेळता त्या यमुनेच्या डोहामध्ये जाऊन कुदले आणि कुदले असताना तो कालियाच्या डोक्यावर बसला आणि समाप्त करतो लवकर आणि तो नाचू लागला. सांगणं पेंद्या हरिचा चेंडू, सांगणं पेंद्या हरिचा चेंडू, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, रे जागला पाण्यात गेला कसा. हो सांग पेंद्या हरिचा चेंडू, सांग पेंद्या हरिचा चेंडू, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, रे सांगना पाण्यात गेला कसा, रे सांगना पाण्यात गेला कसा. जीव कसा पाण्यात गेला आणि तो कालियाचा. तेव्हा भगवान गोपाल कृष्णाला तो पाणी विषारी होऊ नये म्हणून यमुनेच्या डोहात उडी घातली आणि त्या कालियाचा मर्दन केला. कालिया तेव्हा कालियाने सांगितलं म्हणे बाबा मी काही इतर राहू शकत नाही. भगवंतानं म्हणलं इकडे विषारी पाणी बनवू नको. विषारी पाणी झाल्यामुळे सर्व जीव जंतू मरतील. म्हणून भगवंत तू म्हणे तिकडं दूर जा, इथं राहू नको. तेव्हा तो कालिया निघून गेला आणि तेव्हा त्या कालियाचा मर्दन भगवान गोपाल कृष्णाने केलं. राय एवढे पाखरू त्रिभुवनी नाही त्याचा थारा, अन नर आणि नारी त्या पाखराचा चारा. भागवत सप्ताह कशासाठी? ज्ञानासाठी आहे. अकार उकार मकार अर्धमातृका. राईच्या प्रमाणात भगवंत आहे. मसुरे एवढे असे ते रावळ तयामध्ये तेजनीला धडकत आहे आणि तयामध्ये आहे पांडुरंग मूर्ती ओळखा श्रीपती. वर्ण दिलं, वर्ण सांगितलं आहे. भारूड खूप लंबा आहे पण शॉर्टकट मी आठवतो.
अशा प्रकारे त्या गवळणी सुद्धा लग्न अवस्थेत आंघोळ करताना त्या करंबाच्या झाडाला आपले कपडे ठेवले आंघोळ करत होत्या. भगवंताला हा विषय आसक्त असल्यामुळे तो काही पटले नाही, म्हणून त्या भगवंतानं काय केलं, देवानं करंबाच्या झाडावर कपडे लपवले. तेव्हा गवळणी का म्हणू लागल्या, दे रे काना दे रे चोरी अना लुगडी, अशा प्रकारे त्या गवळणींना विनवून करणारे भगवंता म्हणे आमचे कपडे दे. तेव्हा यशोदा म्हणला, तेव्हा हा म्हणे तू काना खोड्या करते, तुझ्या कानानं केली खोडी ग, तुझ्या कृष्णानं केली खोडी ग, त्याने जोरात धरला आणि ती चकली बांगडी ग.